धाव धाव काट्यांवरती, धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा. अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा. आई बाबा गेल्यापासून आजी आजोबांनी माझ्यासाठी खूप केलं, पण आता ते खंगले. त्यांना संकटातून बाहेर काढणं माझी जबाबदारी. तसं श्राद्ध घालायचं म्हणजे ती मला खरोखर सोडून गेली हे स्वीकारल्यासारखं होईल, आणि इतक्या लवकर ते स्वीकारणं शक्य नाही. पण लवकरात लवकर हे स्वीकारायला हवं. एक्सक्यूज मी, सॉरी, मी तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला आलोय. नाही, तुमचं काय काम आहे ते सांगा. तुम्ही त्या दिवशी राधाबद्दल सांगितलं ते ऐकून खूप वाईट वाटलं. काय करणार, नियतीचा खेळ सगळा. ते पण खरंच आहे. बरं, मी आमच्या प्रिन्सिपल सरांना देखील सांगितलंय. त्यांनाही ऐकून धक्का बसलाय. एक हुशार विद्यार्थिनी गमावल्याचं दुःख त्यांनाही आहे. बरं, त्यांचं म्हणणं असं होतं की आता राधा तर नाहीये, तर तिच्या वतीने हा पुरस्कार तिच्या सासरच्यापैकी कोणी स्वीकारला तर बरं होईल. हो, तसंही होऊ शकतं, पण राधा असती ना तर युनिव्हर्सिटीने तिला एवढा मान दिलाय, या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला असता. हो, बरं, तुम्ही तिच्या सासरचा पत्ता देताय का? म्हणजे मी त्यांच्याकडे सविस्तर जाऊन सगळी माहिती देईन. म्हणजे हा पुरस्कार, तो देण्यामागचा उद्देश. अहो, जरा थांबा, कारण तिचे पती येतील इतक्यात. त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही सविस्तर. नाही, म्हणजे मी थांबलो असतो, पण बरीच काम आहे, त्यामुळे थांबता येणार नाही. अहो, ते येतीलच इतक्यात. नाही, तुम्ही त्यांचा पत्ता द्या ना, मी तिथे जाऊन सविस्तर त्यांना भेटेल. अहो, येतीलच ते इतक्यात, थोडा वेळ थांबा. नाही, खरंच वेळ असता तर मी थांबलो असतो, पण प्लीज तुम्ही पत्ता देता का प्लीज? ठीक आहे. थँक्यू मॅडम, येतो मी. आम्ही राधाचं श्राद्ध करायचा विचार करतो. तुझा काय विचार आहे? हे संकटावर संकट कोसळतायत. एकटा जीव मी कुठं कुठं पुळा पडणार आहे.
राधाचं श्राद्ध करायचा विचार कर. श्राद्ध करायचा विचार. तुझा काय विचार आहे? तुझा काय विचार आहे? तुझा काय विचार आहे? राधाचं श्राद्ध करायचा विचार कर. श्राद्ध करायचा विचार. तुझा काय विचार आहे? तुझा काय विचार आहे? तुझा काय विचार आहे? ते दादा बोलत होते ते खरं असेल का? पण ते खोटं कशाला बोलतील माझ्याशी? तसे ते खूप चांगले वाटले. पण हे कसं शक्य आहे? माझ्यासारखी दिसणारी मुलगी म्हणे त्यांची भावजाय होती. चेहऱ्यात एवढं साम्य आढळतं. अशी हुबेहूब दिसणारी माणसं असतील या जगात? काय करू मी? त्यांच्याबरोबर जावं का? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिकडच्या लोकांना खरंच माझी गरज असेल आणि एखाद्याला मदत करणं हीच खरी माणुसकी. पण जर मी गेले तर आजी आजोबांचं काय होईल? गणूचं काय? त्यांच्याकडे कोण बघेल? आणि तो सावकार, त्याने काय केलं तर? मी एकटीच आधार आहे या त्यांना. नाही, मी जाऊन चालणार नाही. पण तिकडे खरंच माझी गरज असेल तर? आई जगदंबे, किती सारे प्रश्न. काय करू मी? मला काहीच सुचत नाही. हॅलो जुई, कुठेस तू आत्ता? अच्छा, बरी आहे ना काकूंची तब्येत आता? अच्छा ठीक आहे. हे बघ, तू असं कर, जेवण कर आणि इकडे ये लवकर. अगं इकडे राधाचा तेरावा घालणार आहे. हे बघ जुई, अशा वेळी तू मोहितच्या जवळ असणं जास्त गरजेचं आहे. मोहितला तुझी सवय व्हायला हवी. सगळ्यांना खात्री व्हायला पाहिजे की अशा वेळी फक्त तूच मोहितला सांभाळू शकतेस. तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, समजलं? कळतंय ना तुला? आणि एकदा का सगळ्यांची खात्री पटली, सगळ्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली की मी त्यांच्या पुढे तुझ्या आणि मोहितच्या लग्नाबद्दल बोलेन. समजलं? अच्छा, ये मग लवकर, मी वाट बघते तुझी. जुईला समजवायलाच पाहिजे. यावेळी प्रेम दाखवणं जास्त गरजेचं आहे. राजकारण खेळायलाच पाहिजे, त्याशिवाय जिंकणार कसं? अग्नि परीक्षा. मोहित, त्या दिवशी गेलेला फोन करायला, तो आत्ता उगवतोस तू? तुझी तब्येत ठीक आहे ना? काही झालंय का? काळजी वाटत होती म्हणून विचारलं. सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? उलट मी सॉरी बोलायला हवं की मी न सांगताच निघून गेलो. मोहित, काय झालंय? वसुधा, घरात खूप टेन्शन्स आहेत, म्हणून मला घरातनं निघता आलं नाही. आणि मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण इथला फोन बंद आहे. फोन बंद आहे इकडचा, पण ते सोड. तू ठीक आहेस ना? ठीक आहे,
तसं दिसत नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का? अगं विक्रम दादाचा ऍक्सिडेंट झालाय काय? आणि तो बेपत्ता आहे. वसुधा मला कळत नाही हे सगळं काय चाललंय आमच्या घरामध्ये. कोणाची नजर तर नाही ना लागली? मोहित, तू या गोष्टींवर कधीपासून विश्वास ठेवायला लागलास? हे बघ, असं काहीही नसतं. उगाच नको ते विचार नको करूस. अगं मग काय करू मी, सांग ना. आधी राधाच्या बाबतीत विपरीत घडलं आणि आता हे विक्रम दादा असं बेपत्ता झालाय. घरी सगळेच खूप टेन्शन्स मध्ये आणि मी एकटा तरी कोणाकोणाला सांभाळणार ग, सांग ना. आणि मी सुद्धा टेन्शन मध्ये, हे मला घरात कोणासमोर दाखवताही येत नाही. आणि हे फ्रस्ट्रेशन मला घरात शेअरही करता येत नाही. म्हणून मी इथं आलो. तसं इथं आल्यानंतर ऍटलिस्ट सतत राधा इथं आसपास आहे असं जाणवत राहतं. तिच्या आठवणी इथे जाणवत राहतात. त्या आठवणी पण किती विचित्र असतात ना. जिवंत माणसाच्या आठवणी बहुधा निर्जीव वस्तू समोर आल्यावरच येतात. आणि मग अशा वेळी आपण जिवंत असल्याची जाणीव सुद्धा खटकते ग. मोहित, मी समजू शकते. तुझ्या जागी येऊन विचार नाही करू शकत, पण तुझ्या बरोबर राहून अंदाज नक्कीच मांडू शकते. वसुधा, एक गोष्ट तुला सांगायची आहे, पण आय डोंट नो तू कशी रिॲक्ट होशील. काय बोलायचंय? अगं घरात राधाचं 13वं घालण्याची चर्चा सुरू आहे. काय? यावर तू काय बोललास? मी काय बोलणार? म्हणलं हवं ते करा. खरं तर मला हे कळतच नव्हतं की मी नेमकं कसं रिॲक्ट व्हावं. आणि आई पण ती सहज बोलून गेली. मोहित, कसं आहे, राधा गेली आहे हे आपलं मन मानायला तयार नाहीये. पण एका अर्थाने मेलेल्या माणसाचं 13वं घातलंच पाहिजे ना. त्यांनी मानलंय, तर आपली वेळ आहे मानून घ्यायची. राधा जिवंत आहे. घरच्यांना तिचे 13वं घाला वाटतंय, कारण तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून. पण मला कळत नाही की मी नेमकं काय करावं. हा, मी तिचा नवरा म्हणून मी तिथे हजर असणं आवश्यक आहे, माहिती आहे मला. पण वसुधा, मला तुझी मदत हवी. सांग मला, मी काय करू. मोहित, मी काय बोलू? एकीकडे तू ज्या गोष्टी सांगितल्यास मला राधाच्या मृत्यूबद्दल, त्या गोष्टी, ते सगळे पुरावे असं दाखवतात की राधा आता जिवंत नाहीये. पण तुझ्याकडे बघितल्यावर, तुझ्या आशावादाकडे बघितल्यावर वाटतं राधा आपल्याला सोडून जाणं शक्यच नाहीये. मलाही नाही सांगता येणार रे. मी ही द्विधा मनस्थितीत आहे. माहित नाही आता यातून आपली सुटका कधी आहे. विक्रम, विक्रम, कुठे आहात तुम्ही? मला खूप भीती वाटते. सगळेजण नको नको ते तर्क काढतायत. आज मुक्ता म्हणाली तसं तसं नाही ना होणार. नाही विक्रम, तसं होता कामा नये. हे तसं होऊन नाही देणार. विक्रम, मला गरज आहे तुमची. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. तुम्ही म्हणाला होतात
मूल झाल्यावर मी पहिलं त्याला हातात घेणार. तुम्ही मला तसं वचन दिलं होतं. तुम्हाला माहिती आहे, आपली मुलं रोज विचारतात, आई आई अगं बाबा कुठे गेले. मी काय उत्तर देऊ त्यांना? सांगा ना. मी नाही उत्तर देऊ शकत. तुम्ही परत या. बाबांवर रागून तुम्ही गेलात, पण ते तुमच्यासाठीच, तुमच्या चांगल्यासाठीच रागावले होते. त्यांचा राग माझ्या आणि माझ्या मुलावर का? आम्ही काय केले? असं रागावून कुणी असं दूर जाऊन बसतं का? कुठे आहात तुम्ही? विक्रम, मला तुमची गरज आहे. तुम्ही परत या. तुम्ही परत या विक्रम. ही मीरा कुठे गेली? तिला राग तर नाही आला ना? मी हिच्यासमोर प्रस्ताव ठेवला तेव्हापासून ही कुठे दिसली नाही. याचा अर्थ काय समजावा? मी केलेल्या ऑफरला हिचा नकार तर नाही ना? ही रागावली की काय? मी तिला तिच्या माणसांपासून लांब करतोय, तिच्या नात्यांपासून लांब नेतोय असं वाटत असेल. की तिच्या आजोबांनी तिला काही सांगितलं असेल. नेमकं काय झालं हे कळायला पर्याय नाही. अंजना, दिवा लावलास ना? आत्ताच लावला. खरं तर रोज मीरा लावते. तिचीच सवय झाली आहे मला. आज वाटलं होतं तीच लावेल, म्हणून जरा उशीर झाला. मीराची सवय झाली आहे ना, त्यामुळे ती नसली की असं होतच. आता कशी आहे तब्येत तुमची? हो, बरं वाटतंय आता. लवकरच घरी जायचा विचार करतोय. घरची खूप काळजी करत असतील. हो, खरंय. आपलं माणूस दुरावलं की खूप त्रास होतो ना. हो, आणि जेव्हा नेमकी गरज असते तेव्हा अंतर वाढलं की आणखीन त्रास होतो. काय म्हणालात? नाही, मला कळलं नाही. जाऊ द्या, तसं काय नाही. हो, घरच्यांची आठवण आली म्हणून बोललो. तसंही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलोय ना, म्हणून. छान. एकत्र कुटुंब पद्धती आजकाल अभावानंच आढळते. असं कानावर आलं होतं. तुम्ही सगळे एकत्र राहतात हे ऐकून खूप बरं वाटलं. काय झालं? कुठल्या विचारात एवढे गुंतलात? नाही, आजी आज स्वतः दिवाबत्ती करतायत आणि मीरा सकाळपासून कुठे दिसली नाही मला. मीरा जत्रेला गेली. दरवर्षी याच काळात जत्रा येते आणि या दरम्यान मीरा घरीच नसते. देवीचा नियम चुकवला तर कोप होतो. जत्रा संपली की येईल परत.
आता हिला जायची काय गरज होती? आता ही येईपर्यंत मला इथेच पडावं लागणार. वैताग आलाय नुसता. चला, आता एवढा वेळ झालाच आहे तर आता 80 तिथे 85 असा विचार करा आणि गप्प बसा.